आज मजुरांच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे। अनेक शेतकरी मजूर मिळत नाही म्हणून शेती करण्याचं सोडून देतात। मात्र पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी गावच्या यज्ञेश सावी यांनी मजूर व्यवस्थापन तंत्राचा योग्य वापर केल्यानं त्यांच्या शेतात जवळपास 250 मजूर काम करतात। इतर शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवत असतानाही गेल्या 25 वर्षात यज्ञेश सावी यांना मजुरांची टंचाई जाणवलेली नाहीये। यज्ञेश सावी यांचं मजूर व्यवस्थापनाचं तंत्र कसं आहे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। आज आपण बोर्डी गावात आहोत। इथले शेतकरी शेतीनिष्ठ शेतकरी यज्ञेश सावे आपल्या सोबत आहेत की जे गेल्या कित्येक वर्षापासून इथे शेती करतायत। आजच्या घडीला लेबर प्रॉब्लेम आहे, तो लेबर कसा मॅनेज करतात या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। त्यांनी आज 70 एकरचा भाजीपाला क्षेत्र लावलेला आहे। आपण त्यांच्याकडून सगळे याबद्दल लेबरबद्दल जाणून घेऊ। ही गोष्ट म्हणजे काय, लेबर आहेत तरच आपण शेती करू शकतो, त्यांच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। आणि त्यांना मेन सांभाळणं, त्यांचे फार काही मोठ्या अपेक्षा नसतात की त्यांना भरपूर पगार पाहिजे की त्यांना असं तसं काहीच नसते। त्यांच्या काही कार्यक्रम असतात, त्यांना विशेष म्हणजे त्यांना घरी येण्यासाठी टाईम लागतो, चालत यायला लागते। त्यासाठी मी खास स्पेशल त्यांच्यासाठी टेम्पो सर्व्हिस ठेवलेली आहे। त्यांना घ्यायला टेम्पो घेऊन जातो, नेऊन सोडतो। काही वेळा काय होते, त्यांच्याकडे घाईमध्ये डबा करायला टाईम नसतो, म्हणून माझ्या प्रत्येक फॉर्ममध्ये मी तशी सोय ठेवून दिलेली की ते आले का तिकडे त्यांच्याकडे खिचडी वगैरे काय थोडंफार थोडक्यात जे काही आपल्याला कमी खर्चामध्ये त्यांना जेवण देता येईल ते आपण देऊ शकतो। आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा होतो। काही वेळा त्यांच्याकडे आजार पण असतात, घरी कोण आजारी पडलं, काय प्रॉब्लेम आला तर पटकन आपल्याकडे टेम्पो पाडून दवाखान्यामध्ये नेऊन त्यांना त्यांची चांगली सर्व्हिस डॉक्टरकडून द्यायला दिली तर त्यांचा फार बराच फायदा होतो। गेले 20-25 वर्षापासून काही लेबर तुमच्याकडे आहेत, कार्यरत आहेत, त्यांची मुलं त्यानंतर आता त्यांची नातवही तुमच्याकडे कार्यरत आहेत। हे म्हणजे रिलेशन कसं काय तुम्ही मेंटेन केलं त्यांच्याशी? त्यांचं वडिलोपार्जित सगळं चालत आहे। त्यांची वडिलांनी त्यांना सांगतात की तुम्ही आपल्यासाठी ह्यांनी शेटनी फार काही केलेलं आहे की आपल्याला घर बांधायला मदत केलेली आहे। मी आजारी पडलेलो, माझं ऑपरेशन होतं, त्याला 20-25 हजाराचा खर्च आलेला, त्यासाठी पटकन दवाखान्यात नेऊन स्वतःच्या खर्चाने केलेला आहे। आणि प्रत्येक वेळा नेण्यासाठी आपल्यासाठी माणसं घरी टेम्पो घेऊन येतो, परत आणून सोडतो आपल्याला। कधी आपल्याला पूर्वी मी भात शेती रोपायचं त्यांना सांगायचं की तुम्ही मला रोपून द्या, मी तुम्हाला एवढं भात टाकेन की तुम्हाला त्याच्यानंतर जे शिल्लक तरवेल तुम्हाला मिळेल। त्यांना ट्रॅक्टर माझ्याकडचं ट्रॅक्टर मी त्यांना देतो। काय म्हणजे काय सॅलरी तुम्ही त्यांना देत आहेत, कशा रीतीने तुम्ही ते व्यवहार त्यांच्याशी तुमचं होते? असं शेतकरी आणि एक मजुराशी तुमचं रिलेशन कसं असतं? पण रेटप्रमाणे या हिशोबाने मी त्यांना जे गव्हर्नमेंटचे रेट चालतात त्याप्रमाणे त्यांना पगार देतो। आणि रिलेशनची गोष्ट केली म्हणजे जे प्रत्येक आता आपण भाजीपाला लावतो, आता माझ्या फॉर्ममध्ये एकच प्रकारचा काही भाजीपाला नसतो, वेगवेगळ्या कमीत कमी 8 ते 10 प्रकारचा भाजीपाला असतो। आता समजा टोमॅटो आहे, भोपळी मिरची आहे किंवा पडवळ, दुधी, कारली वगैरे त्यात 2 नंबरचा माल असतो। काही तो मार्केटमध्ये त्याला काय एवढा चांगला बाजार मी त्यांना तो फ्रीमध्ये देऊन टाकतो, तुम्ही घरी घेऊन जा, काही करा। तर त्याच्यामध्ये त्याला दुसऱ्या ठिकाणी गेला तर तो भाजीपाला विकत आणायला लागतो, तर त्या माझ्याकडून त्याच्या फ्रीमध्ये मिळतो त्यांना। ज्या 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालं पुढे शिक्षणासाठी म्हणून काय 2-3 महिने मिळतात, त्याच्यामध्ये ती तुमच्याकडे काम करतात। नेमकं कशा रीतीने त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? की माझं तर म्हणणं आहे की जी शाळेत शिकत आहेत मुलं, म्हणजे शाळेत शिकतात आणि जी मध्ये गॅपमध्ये सुट्टी पडतो त्या महिन्यामध्ये महिना 1.5 महिना जी कामाला येतात त्यांना काही ते हेवी काम नसते, एकदम हलकं असं टोमॅटो काढणं, काय भोपळी मिरची काढणं, सगळं दुधी पडवळ काढणं, आणि त्यांना ते हौसेमध्ये ती कामं करतात आणि त्याचा बेनिफिटही त्यांना मिळत असतो। आणि इकडे माझ्याकडे काय मी त्यांना संध्याकाळी नाश्ता वगैरे त्यांची पण सोय ठेवतो, नाश्ता वगैरे देतो। आणि परत त्यांचे महिना 1.5 महिन्याचे पैसे जमतात, त्यांच्याकडे 2-3 हजार रुपये जमतात, त्याच्यामध्ये कपडे पुस्तकं वगैरे घेणं त्यांना बराच फायदा होतो। त्याच्याने त्यांच्या घरामध्ये लग्नाचा प्रसंग येतो आणि लग्नाला त्यांना पैशाची गरज असते फार, आणि ते पैसे पटकन त्यांना आता कोण असं देत नाही पटकन असं की। आणि आपण विचार करतो त्याच्या घरच्यामध्ये 3-4 माणसं आहेत। आता समजा एक मुलगा आहे आपल्याकडे काम करतो आणि तो आता लग्न करणार, त्याची पत्नी येणार, ती पत्नी पण आता एक लेबर वाढणार आणि ती 4 माणसं आपल्या घरात लेबर झाली आणि 4 माणसं समजा वर्षाचा पगार बघितला, वर्षभरात त्यांनी जर हे केलं तर आपण त्या हिशोबाने त्यांना ॲडव्हान्स पैसे दिले तर त्यांचंही काम होते आणि आपल्याला 4 माणसं वर्षभर मिळतात। म्हणजे किती लेबर आणि किती मजुरी तुमची वर्षभरात लेबरचं चालवत आहे? साधारण 20 ते 22 लाखापर्यंत माझी संपूर्ण वर्षभराची मजुरी। काही ते हुशार माणसं त्यांना मग ते नेहमीची जुनी माणसं असतात, त्यांना ते शेतीची वगैरे सगळं ठिबक सिंचन, नेटचं वगैरे ती माहिती असते, त्यांना पगार आम्ही मोठ्या प्रमाणात देतो। आणि नवी असतात माणसांना थोडं कमी देतो। माझ्याकडे आता 2-3 लेबर होते, मग त्यांना मी ड्रायव्हिंग शिकवलं, त्यांना एक लायसन्स मिळून दिलं टेम्पोची वगैरे। आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही टेम्पो विकत तुम्हाला घेऊन देतो, तुम्ही माझ्याकडेच काम करायचं, तुमचं जे डाऊन पेमेंट असेल ते मी भरतो आणि जे महिन्याला हप्ते येतात
ते पण मीच भरतो आणि तुम्ही फक्त माझं काम करायचं आणि फावल्या वेळामध्ये जे माझे लेबर न्यायचे आणि आणायचे मधले जे लेबर आहे त्यांनाच आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांची काय मुख्य गरज काय आहे ते आपण पाहत नाही. आणि त्यांना आपण विचारतो यांना पगार जास्ती दिला म्हणजे ते आपले लेबर असं नाही की त्यांचं पण काही गरजा असतात की वेळोवेळी त्यांना प्रसंगी धावून येणं, काय ॲक्सिडेंट झालं, कुठे काय कोणाचं पटकन ऑपरेशन निघालं, कुठे लग्न निघालं, काय असं काही बाळंतपण असं काय ते आपण जर सांभाळून घेतलं तर ते आपल्याकडे जास्ती आपल्याकडे लक्ष देतात. ती रोजगार देऊन त्या लेबरचं आणि स्वतः मालकाचं रिलेशन काय असतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेती करायची असेल तर ते लेबरचं आणि त्यांचं स्वतःचं रिलेशन हे कशा रीतीने पाहिजे हे जर जाणून घ्यायचं असेल तर यज्ञेश सावेंसारखी शेती आणि शेतकरी असणं गरजेचं आहे. रुपेश पाटील, साम TV, बोर्डी.